करणं शक्य होणार नाही। अध्यक्ष महोदय, लेक्चर मेरे अध्यक्ष महोदय, मैं मंत्री महोदय से 4 सवाल पूछा था। मुंबई सिटी का अंदर अनेक्सर 2 फाइनल होने के बाद 10 साल 15 साल के बाद उनका प्रोजेक्ट शुरू होता है। उनका बीच में स्लम में गरीब लोग अपना गर्दी बिक्री कर जाता है, लेकिन अब रिप्लाई ऐसा आया है अनेक्सर 2 2011 का पहले ही जो भी रहेगा उनका अनेक्सर 2 लागू होगा, ये अभय योजना। मेरा सवाल यही है, कभी डेवलपर अपना डेवलप चालू करने का समय किसी का नाम में घर था, उनका नाम में उनको अनेक्सर री अनेक्सर करके फाइनल करके अपना सरकार चालू करने से गरीब को तकलीफ होगा ही नहीं। गरीब सोसाइटी को पैसा दे, ये सारे में जाके बात करो, उनको ऊपर नीचे आते आते फुटबॉल खेलते खेलते असली घर वाला को घर मिलेगा नहीं। इसलिए मेरे को सरकार का तरफ से आदेश है, रीडेवलपमेंट कभी शुरुआत होएगा उसी समय जो कर पे रहता है उसी समय अनेक्सर 2 फाइनल करके कर सकता है क्या नहीं, इनको एक रिप्लाई मेरे को चाहिए। दूसरा है अध्यक्ष महोदय, मेरा विभाग में सरकार का तरफ से कम से कम 4 बार टेंडर हुआ। अध्यक्ष महोदय, साई सिटी प्रोजेक्ट का नाम है। 4 बार टेंडर होने के बाद सरकार का तरफ से कोई रिस्पांस नहीं है। मैं टीसीएम साहब से और मुख्यमंत्री साहब से, सम्मानीय मुख्यमंत्री साहब से विनती किया है, 4 बार सरकार टेंडर होने के बाद टेंडर का रिस्पांस नहीं मिला। जनता को इज्जत रखो, सोसाइटी को इज्जत रखो, सरकार तो आमदार को इज्जत रखो, अपना तरफ से करके मेरे को रीडेवलपमेंट करने का विषय। अध्यक्ष महोदय, ये विषय गंभीर है, क्लस्टर डेवलपमेंट का माध्यम से सरकार कर सकता है, मैं मानता हूं, कानून मानता हूं, लेकिन ये लोग कर नहीं पाएंगे, दूसरे को भी करने को नहीं देंगे। स्लम का अंदर डब्बा लेके शौचालय जाना है, स्लम का अंदर रीडेवलपमेंट कैसा होगा? अध्यक्ष महोदय, मलाड का ऐसा ही एक विषय था, दिसंबर महीना अधिवेशन में मलाड का आमदार करके लिया है, तो रीडेवलपमेंट के लिए कोई रिस्पांस नहीं मिल रहा है, उनको अपना तरफ से करो। इनका तो रिप्लाई आया ही नहीं। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष मेरा हाथ छोड़ के विनती है, विरोधी पक्ष के लिए एक कानून, सत्ता पक्ष के लिए एक कानून। मैं भीख मांगना पड़ता है, मेरे को लेटर दे दो, क्लस्टर से निकाल दिया, तुम्हें नहीं, आप डेवलपर को लेके आके मैं डेवलपिंग करेंगे, उनके लिए दे रहा है नहीं। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तीसरा एक विषय है मेरा विभाग में, असू दे, आता बोलायला दिलं तर पुढचे 15 दिवस लावणार नाही लक्षवेधी। मेरा लक्ष्यविधी है, मेरा 2-3 पॉइंट है सागर साहब, एक एक पॉइंट को रिप्लाई देने तो बाद में आप बोलो ना। अरे इधर देख के बोलो, आप बात करो। अध्यक्ष महोदय, एक निर्मल नगर, अध्यक्ष महोदय, निर्मल नगर, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, निर्मल नगर बोल के एक इलाका है मेरा विभाग में। अध्यक्ष महोदय, उसमें टोटल 803 है, उसमें 524 का लॉटरी का माध्यम से चाबी दिया। अध्यक्ष महोदय, बाकी लोग का चाबी दिया ही नहीं, 3 साल 4 साल से उनका भाड़ा भी नहीं मिला। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, इसका कोर्ट का ऑर्डर का अनुसार 223 आदमी लोग वापस एचआरए उनको ताला मार दिया। अध्यक्ष महोदय, सम्मानीय चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर से मेरा बात हुआ, उन्होंने पेपर में डिक्लेयर किया है, बाकी लोग पेपर लेके आके देव, पहली पण त्याला नमाज पढ़, उनका चाबी ले लो। अध्यक्ष महोदय, बाकी डॉक्यूमेंट्स खरीदी बिक्री का माध्यम से अभी जो लिया है उनका ही रहेगा ना, तो 15 साल पुराना 20 साल का पहले अनेक्सर 2 में किसका नाम है उनका पेपर लेके आएगा, तो कहां से लेके आएगा? अध्यक्ष महोदय, किसी ने भेजा है, ये कॉमन है, वो मुंबई छोड़ के दूसरा जगह चला गया। चलिए, प्रश्न हो गया। अध्यक्ष महोदय, 2 मिनट, चला उत्तर गया, उत्तर कैसा देंगे? पाकी अध्यक्ष महोदय आपका पास, अध्यक्ष महोदय आपका पास 15 दिन 20 दिन भीख मांगना पड़ता है एक लक्ष्य विधि लगाने के लिए, फिर कैसा बैठेगा मैं? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य, ठीक है, बाकी होने दो, उतना उत्तर लो। सन्मान्य सदस्य शेलवन साहेबांनी साई सिटी सहकारी गृहनिर्माण संस्था
या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे. आपण 13/2 अन्वये 14/12/2024ला जो विकासक नेमलेला होता त्याची नेमणूक या ठिकाणी रद्द केलेली आहे. तदनंतर आपण याच्यासाठी विकासक देण्याला 25/4/2025, 2/6/2025, 3/7/2025 आणि 25/7/2025 इतक्या वेळा निविदा प्रसिद्ध केल्या. या निविदेना कुठलाही प्रतिसाद या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळं आता सन्मान्य अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीत आपल्याला रिडेव्हलपमेंट करण्यासाठी या संदर्भात शासनाला वेगळं धोरण किंवा शासनाला वेगळी भूमिका या संदर्भामध्ये घ्यावी लागेल. एक तर आपल्याला स्वतः ती रिडेव्हलपमेंट करायची किंवा एक अंतिम निविदा या संदर्भातली प्रसिद्धी करायची, अशा दोन पर्याय आपल्या समोर आहेत. तर या बाबतीत सन्मान्य सदस्यांचं जे काय मत असेल त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करतो. ते जर म्हणले एक अंतिम निविदा प्रसिद्ध करा, एक अंतिम संधी द्या, तर अंतिम निविदा आपण या ठिकाणी प्रसिद्ध करू. आणि अंतिम निविदा प्रसिद्ध करून सुद्धा जर त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत सन्मान्य सदस्यांच्या बरोबर बैठक घेऊन याच्यातनं योग्य मार्ग काढला जाईल. ठीक आहे, चला हो गया. अरुण कांजी बोला. अध्यक्ष महोदय, याच प्रश्नाला जोडून माझा एक प्रश्न आहे. SRA योजनेमध्ये सन 2011 पूर्वीचे निवासी सदनिका सशुल्क पात्र केली जाते, परंतु अनिवासी गाळा पात्र केला जात नाही. अनिवासी गाळा सशुल्क पात्र करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. याकरिता शासन हा धोरणात्मक निर्णय घेणार आहे का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ऍक्शन. बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जब 2008 में जकरिया बंदर रोड और रफ़ी अहमद किदवाई मार्ग वडाला में एक साथ कार्रवाई हुई थी, तो कुछ निवासियों को 1995 के दस्तावेज के आधार पर पात्र मानकर शिवाजी नगर में घर दिए गए, लेकिन एफ दक्षिण विभाग के अधिकारियों ने 1995 से 2000 के बीच के सारे डॉक्यूमेंट होने के बाद भी उनको 2000 लक्षवेधी हा SRA संदर्भात असली म्हणजे मुंबईत असणारे सगळ्या SRA स्कीमचे प्रश्न सगळे विषयाची गरज नाहीये. संबंधित लक्षवेधी एका विषयासंदर्भात आहे, त्या विषयाशी निगडीत प्रश्न असतील तर त्याला परवानगी दिली जाईल. बाकी अलग आप अपना लक्षवेधी दीजिए. चलो तमिल सेल्वन जी, शेवटचा प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, निर्मल नगर वो भी मैं लक्षवेधी का माध्यम से बोलिए. अध्यक्ष महोदय, ये लक्षवेधी में निर्मल नगर का पॉइंट है और निसारकर का पॉइंट है, वो बात करने को दिया नहीं. अभी दिया तो धन्यवाद. निर्मल नगर का जो विषय है, 3 साल से भाड़ा नहीं मिल रहा. अध्यक्ष महोदय सोसाइटी डिस्टर्ब करना जो घर बना के रखा है, अध्यक्ष महोदय, वो सोसाइटी अपना भाड़ा में दे के पैसा कमा रहा है. SRA उनका साथ नहीं दे रहा है. दूसरा अध्यक्ष महोदय, दूसरा एक महत्व का विषय है. कोई निसारकर बोल के एक डेवलपर है, उन्होंने कम से कम 3 साल खाली बसून बोलू नका. भाड़ा नहीं दे रहा है. 223 लोग को वो चाबी देने को गया है, तो जनता पूछा मेरे को भाड़ा दे दो, बाद में चाबी दे दो. वो बोलता है मैं घर नहीं देंगे, चाबी देगा नहीं. ये जो विषय है, SRA अधिकारी के साथ मंत्री महोदय बैठना पड़ेगा. कर देंगे, चाबी नहीं देंगे, ये कौन सा हिसाब से गरीब लोग के ऊपर अन्याय हो रहा है. और वही डेवलपर 50 लाख 60 लाख पैसा लेके कम से कम 300 आदमी को सेल भी नहीं दे रहा है. रिया भी बंद है, सेल भी बंद है. इनका रिप्लाई नहीं आया. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष महोदय, ज्या निर्मल नगर सहकारी संस्थेच्या संदर्भातला प्रश्न सन्मान्य सदस्यांनी विचारलेला आहे, त्याच्यामध्ये 524 पात्र झोपडपट्टीधारकांना आपण सदनिकांचं वाटप केलेलं आहे. आणि जे 279 झोपडपट्टीधारक पात्र आहेत परंतु त्यांचा प्रतिसाद आपल्याला मिळालेला नाही, त्यांच्याकरता आपण त्यांनी उचित कागदपत्रांसह आपल्याकडे प्रतिसाद द्यावा यासाठी वर्तमानपत्रातनं 26/11/2025ला 18/2/2026ला
वर्तमानपत्रातनं जाहिरात देऊन त्यांच्याकडनं प्रतिसाद मागवलेला आहे. त्यानुसार फक्त 64 झोपडपट्टीधारकांनी प्रतिसाद दिलेला आहे. ज्या पात्र झोपडपट्टीधारकांचा प्रतिसाद आवश्यक कागदपत्रांचं पात्र होईल त्यांना निर्धारित वेळेमध्ये सदनिकांचं वाटप केलं जाईल. महोदय, हो बाळांवर जरा 2 मिनिटं थांबा. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा गोड बंगाल हा SRA आहे. मला लाज वाटते अध्यक्ष महोदय, हायकोर्टाने ज्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या केसमध्ये तात्कालिक सस्पेंड करा ते या अदृश्य गॅलरीमध्ये येऊन बसतात. अध्यक्ष महोदय, मी फार जबाबदारीने सांगतो आणि मी पॉलिसी, नीती, नियम आणि धोरणावरच बोलतो. मी कधी SRAचे विषय, माझ्याकडे 60% झोपडपट्टी आहे. माझा एक SRAचा विषयाची लक्षवेधीसाठी कधी आपल्या कार्यालयात मी आलो नाही अध्यक्ष महाराज. परंतु अध्यक्ष महोदय, परिस्थिती काय आहे? एक कॅप्टन सेलोन म्हणतात ते खोटं आहे. माननीय मंत्री महोदय उत्तर देत आहेत. मंत्री महोदय, आपण स्वतः लक्ष घाला. आपण आठवड्यातून 1 दिवस SRAमध्ये येऊन बसा किंवा आपल्याकडे SRAच्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि ज्या ज्या आमदारांचे प्रश्न असतील ते समजा. व्यक्तिगत स्वार्थ असेल तर सोडून द्या, पण जनहितार्थ जर कोणी येत असेल तर त्याचा मार्ग निघाला पाहिजे. या सभागृहामध्ये जर अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने विचारावं लागेल. अध्यक्ष महोदय, तुम्ही 2 परिपत्रक काढले, 18/2/2026. मी आजचा उत्तरावरच बोलतोय आता. आणि आपण काढले 2/12/2024ला ज्यांची पात्रता झाली आहे परंतु जे ताबा घेण्यासाठी त्यांनी कागदपत्र पूर्ती नाही केली आहे. अध्यक्ष महोदय, 2011ला तुम्ही शेवटची कट ऑफ डेट परिशिष्ट 2ची टाकली. मंत्री महोदय, मला उत्तर द्या. 2001 पासून 2026 पर्यंत 25 वर्षापर्यंत आणखीन 2 लोक विकून गेले असतील. तुम्ही सांगणार 2001च्या ओरिजिनल मालक कोण आहे, त्याचे कागदपत्र आणा, ते कुठून आणणार? अध्यक्ष महोदय, कुठून आणणार? याच्यावरती अध्यक्ष महोदय आमचे कधीतरी विचार घ्या. आमच्याकडनं विचारा की काय परिस्थिती खाली आहे. अध्यक्ष महोदय, OC ताबा प्रमाणपत्र घेत नाही SRAची लोक. हे अधिकारी बसले तिकडे, भ्रष्टाचारी अधिकारी. अध्यक्ष महोदय, वरपासून खालपर्यंत. अध्यक्ष महोदय, OC कशाला घेत नाहीत? दुसरी स्कीम चालते, त्यांच्या लोकांना भाडं द्यायचं नाही, त्यांना इकडे अकोमोडेट करून ठेवा म्हणून OC द्यायचं नाही, PAP हँडओव्हर करायचे नाही. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने जर SRA चालवणार असतील, अध्यक्ष महोदय मी फिर्याद केली होती या सभागृहात. मी नाव देऊन सांगतो, साई आधार SRA, डिम्पल रियालिटी. अध्यक्ष महोदय, 188 बोगस नावं टाकली. मी फिर्याद केली अध्यक्ष महोदय. त्या माझ्या मतदारसंघात त्या SRAमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, महासारखा आमदार, 6 नगरसेवक SRAच्या स्कीममध्ये एंट्री नाही. अध्यक्ष महाराज, पत्रे मारून SRAची स्कीम बंद. मला पोलीस कमिशनरला फोन करून SRAच्या स्कीममध्ये जायला लागला. अध्यक्ष महाराज, 188 बोगस गाळे, बोगस नाव. अध्यक्ष महोदय, काय केला? नाव कॅन्सल केले. अधिकाऱ्यांनी कोण? अध्यक्ष महोदय, SRAच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला लिहून दिला, तुम्ही व्हेरीफाय करा आणि पात्र करा. SRAचा अधिकारी सामील आणि महापालिकेचे अधिकारी सामील. कोणावर ऍक्शन नाही अध्यक्ष महाराज? काय राज्यात चालणार अध्यक्ष महाराज? आता उत्तर घेऊया. नाही ना अध्यक्ष महोदय, म्हणून मी सांगतोय, बोलायला संधी पाहिजे ना अध्यक्ष महाराज. मी मुद्द्यावर बोलतोय. नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारायला संधी दिली आहे, बोलायला मी नाही. अध्यक्ष महाराज, तुम्ही मला प्रश्न विचारायला संधी दिलीत. माननीय मंत्री महोदय, ज्या ज्या फिर्याद या सभागृहामध्ये SRAच्या संदर्भात ज्या ज्या सदस्यांनी उपस्थित केलेत त्याची बैठक SRAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपण या सभागृहाची वेळ किंवा हा अधिवेशन संपायचा अगोदर घेणार आहात का? आणि घेणार असाल तर त्यांचे पूर्व प्रश्न जेवढे असतील या सभागृहामध्ये उपस्थित SRA संदर्भात अनेक सदस्यांचे अनेक विषय आणि प्रश्न आहेत. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ते सादर करायचा प्रयत्न केला, परंतु वेळेअभावी आपल्याला सगळ्या स्कीम संदर्भातले प्रश्न विचारायची संधी इकडे देता आली नाही. त्यामुळे पुढच्या आठवड्यात बुधवारी दुपारी 3 वाजता माझ्या दालनात SRA संदर्भातले जे अडचणीचे विषय असतील मुंबईतल्या वेगवेगळ्या आमदारांचे, त्या संदर्भातली बैठक आयोजित करण्यात येईल. त्या बैठकीत सन्मान्य हाऊसिंग गृहनिर्माण मंत्री, SRAचे सर्व अपेक्षित अधिकारी असतील आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न त्या बैठकीत आपण करू. बसा. सन्मान्य अध्यक्ष महाराज, माझी एकच विनंती. सन्मान्य अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे आपल्याला, आमदार महोदयांनी स्पेसिफिक SRA बाबतीत जर त्यांचे मुद्दे दिले तर बैठकीला येताना थोडी पूर्व तयारी करून आम्हाला येता येईल. ज्या सन्मान्य सदस्यांना या बैठकीत आपले प्रश्न मांडायचे असतील त्यांनी
सोमवारपर्यंत आपापले संदर्भित विषय हे अध्यक्षांच्या कार्यालयात जमा करावेत, ते आम्ही विभागाकडे